नमस्कार, स्वागत आहे प्रियंका रेसिपी चॅनलवर. तर आज आपण बनवणार आहोत कैरीची चटपटीत भेळ. तर मी कैरी घेतली आहे, टोमॅटो घेतला आहे, लिंबू घेतला आहे आणि आता आपल्याला कैरीची साल काढून व्यवस्थित सर्व बारीक कट करून घ्यायचं आहे. हे बघा, इकडे कैरी पण बारीक कट करून घेतली, टोमॅटो, कोथिंबीर, हिरवी मिरची आणि काकडी घेतली. आता हे साईडला ठेवून घेते. इकडे मुरमुरे घेतलेत. आता साहित्य टाकून घेते. कैरी, काकडी, टोमॅटो, हिरवी मिरची, कोथिंबीर, लाल मिरची पावडर, तुम्ही किती तिखट पाहिजे त्या अंदाजाने घ्या. थोडीशी हळद, मॅगी मसाला पण टाकते. मीठ चवीप्रमाणे. आता लिंबू पण पिळून घेते. सर्व व्यवस्थित मिक्स करून घेते. तुम्ही पाहिजे तर कांदा सुद्धा टाकू शकता. आम्ही कांदा खात नाही. थोडीशी शेव पण टाकून घेते. तुम्हाला अजून नमकीन काही टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता. ही बघा, आपली चटपटीत भेळ बनवून तयार आहे, बघू शकतात. आता ताटलीत काढून घेते मी. ही बघा, आपली भेळ तयार आहे. आता आपण ताटलीत काढून घेऊ. आपली चटपटीत भेळ बनवून तयार आहे, बघू शकतात. तुम्ही पण या पद्धतीने बनवून बघा. अगदी सोपी आहे, झटपट तयार होते. आणि रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.